तिन्ही गुण, तिच्यापासून निर्माण झालेले तिन्ही गुण आणि त्या तीन गुणांपासून झालेले जगत हे पण मिथ्याच आहे, हे पण भासमान आहे. हे कोणालाही कळू शकेल. ज्याने परमार्थामध्ये थोडासा अभ्यास केलेला आहे त्याला ही गोष्ट सहज कळू शकेल. मुळात माया मिथ्या आहे, तिच्यापासून निर्माण झालेले तिन्ही गुण मिथ्या आहेत आणि त्या तिन्ही गुणापासून झालेले जगतही मिथ्या आहे, म्हणजे भासमान आहे. पण इथे गंमत आहे की या मिथ्या जगताला अधिष्ठान म्हणजे आधार असलेले चैतन्य जे दिसत नाही, पण त्याच्या आधारावरच हे संपूर्ण जगत उभे राहिले आहे. जे चैतन्य दिसत नाही, पण त्याच्या आधारावरच हे असार जगत उभे राहिले आहे. त्यामुळे हे संपूर्ण जगत जरी नष्ट झाले, संपूर्ण जगाचा जरी नाश झाला, तरी चैतन्य मात्र कधीच नष्ट होत नाही. चैतन्य मात्र कधीच नष्ट होत नाही. म्हणून ते चैतन्य सार म्हणजे सत्य आहे. माऊली सांगतात ते चैतन्य म्हणजे सार आहे आणि तेच सत्य आहे. पण अजून एक गंमत अशी आहे की असार जगत आणि सार चैतन्य म्हणजेच हरी दिसत नाही, अदृश्य आहे, म्हणून त्याला म्हणायचं चैतन्य. पण ते चैतन्य मूर्तरूपात आलं की त्याला म्हणतात हरी. मूर्तिरूपाने आपल्यासमोर हरी आहे. म्हणून असार जगत आणि सार चैतन्य म्हणजेच हरी हे एकत्र राहतात. अशा या सारासार मिश्रित जगाचे, सारासार मिश्रित जगताचे विचाराच्या रवीने मंथन केले पाहिजे. आपला विषय चालला होता की भगवंताला आपल्या प्राप्त करायचं आहे, तर आपण मंथन केलं पाहिजे. कशाचं? विचाराचं. ते कसं करायचं? ठीक आहे, मंथन करायचं, पण विचाराचं करायचं हे ठरलं आपल्याला. कशाचं करायचं ते ठरलं, पण ते कसं करायचं याचं उत्तर प्रत्यक्ष भगवंताने 14व्या अध्यायातून भगवद्गीतेतून अर्जुनाला दिलं होतं. सत्वम रजस्तमयिति गुणा प्रकृती संमवाहा. सत्वम रजस्तमयिति गुणा प्रकृती संमवाहा निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम. त्याचा अर्थ असा आहे, प्रकृतीपासून, प्रकृती म्हणजेच माया, या मायेपासून उत्पन्न झालेले हे तीन गुण आपल्या प्रत्येकाच्या शरीरात राहून अव्यय अविनाशी अशा आत्मचैतन्याला बंधन करतात, बंधनात टाकतात. वास्तविक ते चैतन्य मुक्त आहे, पण या शरीरात आल्यामुळे काय होतं, ते बंधनामध्ये पडतं. तात्पर्य काय? देहादी संसाराचा अभिमान घेतल्यामुळेच. देही म्हणजे देहात असलेले चैतन्य. आपल्या प्रत्येकाला आपल्या शरीराबद्दलचा अभिमान आहे आणि त्यामुळे या देहात असलेले चैतन्य दुःखी होते. आता आणखी एक प्रश्न असा आहे की आपलं शरीर हे तरी खरं आहे का? देहादी संसार तरी खरा आहे काय? आणि तो जर खरा नसेल, मिथ्या असेल, म्हणजे शरीर जर मिथ्या असेल, तर त्या संबंधाने आपण जमा केलेले पुत्र, पत्नी, घर, दार वगैरे पसारा तरी खरा आहे काय? संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले, त्यांनी म्हटलं एका अभंगामध्ये, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षण भासत असे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा
रक्षण भासत असे. अर्थ सोपा आहे. देह इत्यादी संसार मुळातच खोटा आहे आणि त्या संबंधाने जमा केलेला पसारा, पुत्र, दारा, धन, संपत्ती, घरदार वगैरे, हा शेतातील बुजगावण्याप्रमाणे खोट्यातला खोटा आहे. मुळामध्ये शरीर खोटं आहे आणि त्या संबंधाने आपण जो जमा केलेला पसारा आहे तो खोट्यातला खोटा आहे. मग यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की त्रिगुणात्मक संसार मिथ्या म्हणजे आसार आहे आणि त्यामध्ये अदृश्य असणारा आधारभूत आत्मा, त्यामध्ये अदृश्य असणारा आधारभूत आत्मा तो म्हणजे सार आहे. जे निर्गुण तत्व आहे ते सार आहे, म्हणजेच कसं आहे, सत्य आहे. म्हणून सर्वांनी सुखप्राप्तीसाठी, थोडक्यात भगवंताच्या प्राप्तीसाठी असार संसाराचा त्याग करून, म्हणजेच सारासाराचा विचार करून साररूप चैतन्याच्या म्हणजे हरीच्या नामाचा पाठ केला पाहिजे. असार संसाराचा त्याग करून साररूप चैतन्याचा म्हणजे हरीच्या नामाचा पाठ केला पाहिजे. आणि असं जे सारासार जे आहे त्याबद्दल तुकाराम एकाने सांगतात, फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथ सार भगवंत. हा संसार कसा आहे, फलकटाप्रमाणे आहे, परंतु या ठिकाणी एकच सार आहे, तो म्हणजे भगवंत. देव आणि संसाराचा असा संबंध असल्याने मनुष्याने काय केलं पाहिजे, अवघे सारोनिया काम, घ्यावे नाम विठोबाचे. किंवा दुसऱ्या अभंगात सांगितलेला आहे, सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. कारण का, सार 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 विठोबा नाम तुझे सार. तीनदा म्हटलेला आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार. त्रिवार सांगितलेलं आहे की या जगामध्ये जे काही सत्य आहे ते फक्त एक भगवंताचे नामच सत्य आहे. हे त्रिवार सत्य आहे. या जगात सत्य काय आहे, भगवंताचे नाम हे त्रिवार सत्य आहे. परंतु सारासाराचा विचार करून, असार संसाराचा त्याग करून केवळ साररूप हरीचे चिंतन करायचे असे निश्चयपूर्वक ठरल्यानंतर सुद्धा आपण असा निश्चय केला की साररूप हरीचे चिंतन करायचे, त्याचेच नामस्मरण करायचे, असं ठरल्यानंतर सुद्धा कधीकधी अनपेक्षितपणे आपली अपेक्षा नसतानासुद्धा विपरीत भावना आपल्या मनात येतात आणि पुन्हा संसार आपल्या मनात आणि डोक्यात घर करून राहतो. आपली इच्छा नसते, अनपेक्षितपणे संसार मनात आणि डोक्यात घर करून राहतो आणि मग आपोआप हरिस्मरणाचे विचार मागच्या पावलाने मनातून बाहेर निघून जातात. आपल्याला हरिस्मरणाचे विस्मरण होते. अशा वेळेला माऊली सांगतात, हरिनामाचाच जप करणे, हरिनामाचाच जप करणे हे आपल्याला पुढे क्रमप्राप्त आहे. म्हणून म्हटलं होतं, सारासार विचार हरिपाठ, त्रिगुण आसार निर्गुणय सार, सारासार विचार हरिपाठ. चला, हरीचे स्मरण करायचे ठरले, पण तो हरी आहे कसा, त्याचे स्वरूप कसे आहे, कारण आपण तर काय पाहिला नाही.
संतांनी अनुभव घेतला, त्याचं स्वरूप पाहिलं, आणि म्हणून माऊली आपल्याला दुसऱ्या चरणातून हरीचे स्वरूप सांगतात. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, म्हणजे तो हरी सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. हरीचं स्वरूप कसं आहे? तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जो निर्गुण आहे तोच सगुण आहे आणि जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. एका अभंगातून माऊली देवाला विचारते, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. हे भगवंता, तुला मी सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? परंतु काही असलं तरी सगुण आणि निर्गुण हे गोविंदा, हे भगवंता, ही दोन्ही तुझीच रूप आहेत. हे भगवंता, तुझ्या स्वरूपाचा जास्त विचार करायला लागलो तर तू सगुण आहेस की निर्गुण आहेस असा संदेह माझ्या मनात निर्माण होतो. म्हणून माऊली सांगतात की मी ठरवलं आहे की सगुण निर्गुण रूपात हे भगवंता तूच आहेस. या दोन्ही रूपामध्ये तूच समान रूपाने व्यापलेला आहेस. म्हणून अशा सगुण निर्गुण रूपाने एकच असलेल्या हरीच्या ठिकाणी आपण आपले मन गुंतवून ठेवले पाहिजे. सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपामध्ये एकच हरी असल्या कारणाने आपण त्या हरीच्या ठिकाणी आपलं मन गुंतवून ठेवलं पाहिजे. कारण हरी वाचून इतर ठिकाणी मन ठेवले, हरीशिवाय आपण इतर ठिकाणी प्रपंचात संसारात मन गुंतवले आणि मनामध्ये हरीशिवाय इतर कोणालाही स्थान दिले तर ते व्यर्थ आहे. म्हणून माऊली म्हणतात, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ आहे. आपल्या मनामध्ये जर आपण हरीशिवाय इतर कोणालाही स्थान दिलं तर ते व्यर्थ आहे. कारण त्या सर्वच गोष्टी व्यर्थ आहेत, निरर्थक आहेत, असार आहेत. त्यामुळे हरी वाचून इतर पदार्थ आहेत ते मिथ्य आहेत. फक्त एकच हरी खरा आहे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येरतो पसारा वाऊगाची. महाराजांचं वाक्य आहे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येरतो पसारा वाऊगाची. तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर माऊली काय, संत एकनाथ महाराज काय, सर्व विठ्ठलाचे भक्त आहेत. म्हणून त्यांनी विठ्ठलाचं नाव घेतलं. परंतु तोच आपण पाहिलं अनेक रूपामध्ये आहे. रामाच्या रूपात तोच आहे, कृष्णाच्या रूपात तोच आहे, दत्ताच्या रूपात तोच आहे. सर्व त्याचीच रूपं आहेत. म्हणून ते जे तत्त्व आहे ते खरं आहे आणि बाकीचा सारा पसारा आहे. आपण देखील घरात पसारा झाला की कंटाळतो, तसा पसारा आपण जमा केलेला आहे. म्हणून आपण या पसाऱ्यातून बाहेर पडायचं आणि भगवंताला आपलं करायचं. जे खरं तत्त्व आहे त्या खऱ्या तत्त्वाचा आपण अंगीकार करायचा. अशा या सगुण आणि निर्गुण रूपाचं चिंतन केल्यानंतर, जे सगुण आणि निर्गुण रूपामध्ये एकच तत्त्व आहे त्याचा पण स्वीकार केल्यानंतर मग आपल्याला या संसाराचं जे अनित्यत्व आहे ते हळूहळू पटायला लागेल. एका हरी वाचून माऊली म्हणाले, आत्ता सर्व गोष्टी अनित्य आणि दुःखरूप आहेत. नुसते अनित्य नाही, आपल्याला दुःख देणारे आहेत. म्हणून त्यांच्या ठिकाणी चित्त ठेवणे व्यर्थ आहे. आपण आयुष्यभर ज्या सुखप्राप्तीच्या आणि दुःख नाशाच्या आशेने विषयांमध्ये मन ठेवतो आणि विषयामध्ये गुंतून राहतो, ज्या आशेने, ती आशा केव्हाही तृप्त होणे शक्यच नाही.
आशा कधी माणसाची पूर्ण होत नाही, आशा तृप्त होत नाही. अग्नीमध्ये तूप घातल्यानंतर अग्नी आणखी प्रज्वलित होतो, तशी आशा देखील कधीच तृप्त होत नाही. म्हणून महाराज म्हणतात एके ठिकाणी, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सर्व सुखाची या भोगा नाही म्हटलं, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. आपला सर्व जन्म सुखाच्या आशेवर चालला आहे, निघून जातो आहे. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, पण आयुष्य संपले तरी सुख काही मिळत नाही. कारण आपण ज्या विषयामध्ये सुख शोधतो ते मुळात दुःखरूप आहे. मग ते आपल्याला सुख काय देणार? एकादशी आणि चतुर्थी दोन्ही दिवशी उपवास आहे. मग दोन्ही दिवशी आपल्याला कोणाकडे गेलो तरी आपल्याला उपाशीच राहायला लागेल. जे स्वतः दुःखी आहेत ते आपल्याला सुख काय देणार? म्हणून आपल्याला सुख पाहिजे असेल तर माऊली म्हणतात, फक्त आणि फक्त हरीच सुखरूप आहे, त्याचे नामही सुख देणारे आहे. म्हणून आपण आपल्या मनाला हरीच्या नामात रंगवून ठेवले पाहिजे, हरीच्या नामाची गोडी लावली पाहिजे. कारण हरीच्या नामाच्या ठिकाणी मन गुंतवून ठेवले की आपल्या मनाची बाहेर सुख शोधण्याची धाव संपते. आपलं मन विषयावरून विरक्त होतं, विषयातून बाहेर पडतं. आता विषय आपल्या सर्वांना माहिती आहेत, पंचविषय, पंच ज्ञानेंद्रियांचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, यातून आपलं मन बाहेर पडतं, विरक्त होतं आणि हरीच्या चरणी लागतं. महाराज तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखली या, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. हे भगवंता, तुझे चरण देखल्यानंतर म्हणजे तुझे स्वरूप पाहिल्यानंतर माझं मन आता कुठेही धाव घेत नाही. अनेक जन्माचा माझा जो भाग होता, क्षीण होता, तो माझा क्षीण गेला आणि आता मला परिपूर्ण आनंद झालेला आहे. संत एकनाथ महाराज त्यांचा देखील हाच अनुभव आहे. अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्या वेळेला हे जगन्नाथा, हे प्रभो, तुझ्या चरणी माझं मन एकाग्र झालं, त्यावेळेला मला संपूर्ण त्रैलोक्य आनंदाचं दिसायला लागलं. म्हणून माऊली म्हणतात, हरिविण मन व्यर्थ जाय. आपण आज या अभंगातल्या 2 चरणांचा अभ्यास केला. राहिलेल्या 2 चरणाचा आपण पुढच्या भागात अभ्यास करणार आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या भेटू. त्यावेळेला आपण